बालमित्रांनो, तुमच्या वर्गामध्ये एक सर आले आणि त्यांनी सांगितलं की ह्या 30 मुलांना ह्या 60 वह्या वाटून टाका. म्हणजे प्रत्येकाला किती वह्या मिळतील रे? मग हे काढण्यासाठी तुम्ही कोणती क्रिया कराल? बेरीज, वजाबाकी, गुणाकार? नाही तर काय? एकदम बरोबर आहे. तर आज आपल्याला शिकायचं आहे 12वं प्रकरण भागाकार. अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे आणि तुम्ही 12.1 अगोदर सोडवा. उत्तरं चुकले तरी हरकत नाहीत आणि उत्तरं आले तर खूपच छान गोष्ट आहे. त्याच्यामुळं 12.1 अगोदर तुम्ही सोडवा. खरं सांगा बालमित्रांनो, 12.1 सोडवलं ना सगळं? नाही सोडवलं? या अगोदर सोडवा. ज्यांनी 12.1 पूर्ण सोडवलंय त्यांनीच हा भाग पहा. बघा, तुमचं तुम्हाला किती येतंय हे कळू द्या. तुमचं तुम्हाला कळू द्या, कारण परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. मग सोडवलेत ना आता सगळे? छान. आता बघा 12.1 स्वाध्याय मधला पहिला प्रश्न. 784 भागिले 8. आता या प्रकरणात तुम्हाला भागाकार हे नाव कळालं आणि भागाकाराचं चिन्ह हे असते हेही समजलं. आता तुम्हाला चिन्ह कळालं, नाव समजलं. आता ह्याची मांडणी कशी करायची, भागाकाराचं गणित कसं करायचं हे सांगतो. आता बघा, हे जे 8 आहेत हे 8 इकडं लिहायचे आणि असा एक छोटासा वक्राकार भाग काढायचा आणि इकडं लिहायचं 784. एवढं समजलं? तुम्ही जेवण करतात, मग जेवताना चपातीसोबत काय असतंय? वरण. अजून काय असतंय? एकदम बरोबर आहे, भाजी. आणि आपल्या ह्या भागाकाराच्या गणितात ही जी मधी संख्या आहे ना, ह्याला म्हणायचं भाजी नाही, भाज्य. आता विसरताल का? ताटाच्या मध्ये भाजी आणि ह्या चिन्हाच्या मध्ये भाज्य. समजलं? आणि इकडलं जे असतंय त्या ह्याला म्हणायचं चपाती नाही, भाजक. ह्याला काय म्हणायचं? चपाती, भाजक. हे 3 अक्षरी नाव लक्षात राहील ना, विसरायचं नाही बरं का. नाहीतर परीक्षेत लिहिताल भाजक ऐवजी चपाती आणि पुन्हा म्हणताल नाही नाही आमच्या सरनी सांगितलंय. जमत नाही असं. तुम्हाला समजून सांगण्यासाठी, विनोदानं मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी काही शब्द वापरायलो, ते परीक्षेत लिहायचे नाहीत. बघा आता भाज्य समजलं, भाजक समजलं. आता भागाकाराचं गणित करायचं. पहिलं गणित आहे म्हणून मी समजून सांगालो बरं. पुन्हा आपल्याला वेगानं गणितं करायचे. 8 1 8. आता बघा, भाजी खात असताना आपण सुरुवातीला बघा हे थोडी भाजी घेतली चपातीला. पण चपातीचा घास मोठा आहे. हे 8चा पाडा आहे आणि इथं 7च आहे. 8च्या पाड्यात 7 येत नाहीत, म्हणून 0चा भाग दिला आणि मग आता भाजी थोडी जास्त घेतली, म्हणजे 2 अंक घेतले. 8च्या पाड्यात आता 78 येतील का? पण 78 पेक्षा लहान संख्या येईल. मग कोणती येईल? 8 8 64, 8 9 72. म्हणून इथं 78च्या खाली वर व्यवस्थित 72 लिहायचं. आता 9 म्हणजे 9 इथं नाही आहे, इथं नाही आहे, म्हणजे ह्या दोन्हीपैकीच कुणीतरी येईल बरं का. 8 मधून 2 गेले, किती उरले? 6. 7 मधून 7 गेले 0, वरून घेतले 4. आता हे वरून 4 बरोबर खाली घ्यायचं बरं का, व्यवस्थित मांडायचं. आता हे 6 आणि 4 मिळून किती झाले? 64. हे 64 पण काय झाले रे? भाज्यच बरं का. नाही तर तुम्ही म्हणताल हेच भाज्य आहे, हे पण भाज्य झालं. मग आता हे भाज्य झालं म्हणजे 8नं त्याला भागायचं. 8 8 64. मग इथं आलं 8, इकडं आलं पर्याय नंबर 3. इथं आपल्याला रफ क्रिया करायची आहे, त्याच्यामुळं हे आपण फास्ट केलं तरी चालतंय. पर्याय नंबर 3 वहीवर, तुम्हाला पुस्तकावर रंगवायचं नाही. वहीवर स्वाध्याय 12.1 लिहा, पर्याय क्रमांक 3 छानपैकी रंगवा. आलं होतं तुमचं पण हेच उत्तर. पहा पुढचा प्रश्न. चला पहा बरं, हाही प्रश्न तुम्ही अगोदर सोडवलेला आहे. 725ला
9ने भागले असता येणारा भागाकार व बाकी अनुक्रमे किती? भागाकार आधी बरं का, भागाकार व बाकी म्हणलंय, मग अगोदरची संख्या आहे ती भागाकार, म्हणजे आता हे 5 हे भागाकार तर कधीच येणार नाही आणि 80 बाकी कधीच येत नाही, म्हणून हा तर पर्याय लगेच कटला. आणि असे एक 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 काही निरीक्षणानं पण पर्याय कट करायचे. 725ला 9ने, 725ला 9 भागायचं आहे. मग आता इथं बघा 8 9 8 म्हणजे आपल्याला भागाकार लगेच कळते. 9 8 72 म्हणजे भाग गेला 8चा, म्हणजे पर्याय 2 पण येणार नाही. मग आता लगेच इथं पटकन 72 मधून 72 गेले, 0 वरून घेतलं 5, आणि आता 9 या 5ला भाग जात नाही म्हणून गेला शून्याचा भाग, म्हणजे 80 हे 5 मधून 0 वजा केले 5, 80 भागाकार 5 बाकी. उत्तर आलं पर्याय नंबर 1. किती सोपं होतं, तुम्हाला सुद्धा आला असेल. पुढचा प्रश्न आलंय तुम्हाला तिसरंही गणित. किती सोपं होतं तर काय, 707ला 7 भागायचं, म्हणजे बरोबर भाजक 7 आणि भाज्य 707 पर्याय दिलेले आहेत. आता बघा 7 या 7ला भागायचं, म्हणजे 7 1 7, मग बाकी आली 0, वरून 0 घेतला. आता इथं 1 कुठं कुठं आहे, इथं नाही आहे, ह्या तिन्हीपैकीच कोणतं तरी आहे. वरून 0 खाली घेतला. आता हे लक्षात ठेवा बरं का बाळांनो, वरून 0 खाली घेतला म्हणजे हे भाज्य झालं. या 7नं या 0ला भाग जातो का नाही, म्हणून 0चा भाग द्यायचा आणि इथं 0 वजा करायचं आणि खाली बाकी 0, जे की इथं नाही आहे, इथं नाही आहे. पर्याय नंबर 4 डोळे झाकून उत्तर. वरून घेतलं 7, आता हे बघा हे इथून इथं आलं, आता हे इथून बरोबर खाली इथं आलं. आता हे भाज्य झालं, 7 1 7, 7 मधून 7 गेले 0, भागाकार 101. हिमालय कसं असते रे वर, तसं या गणितामध्ये उत्तर कुठं असते वर, आणि त्या उत्तरालाच काय नाव, धड्याचं भागाकार. भागाकार 101 म्हणून उत्तर पर्याय नंबर 4 झालं उत्तर. किती सोपं होतं हेही. चला, भागाकाराचं प्रकरण आहे म्हणजे सगळे भागाकाराचे गणित आहेत. चौथा प्रश्न, 984ला 12ने भागले तर भागाकार किती येईल? आता हे शब्दात दिले बरं का, आपण चिन्हात मांडायचं. 984ला 12ने भागायचं. मग आता पाढे पाठ पाहिजेत तुम्हाला. 12 1 12, आणि आता बघा इथं सगळे 9 8 7 8 ह्याच्यातच उत्तर कळतंय. 12 पंचे 60, 12 सक्क 72, 12 सत्ती 84, 12 8 96, म्हणजे 8 आलं म्हणजे हे पण येणार नाही, हे पण येणार नाही, दोन्हीपैकीच कोणता तरी पर्याय. आणि इथं 96 आल्यावर 8 मधून 6 गेले 2, इथं 0 वरून घेतले 4, आता झाले 24. 12 1 12, 12 2 24, म्हणजे हे नाही. पर्याय नंबर उत्तर चौथ्याचं किती आलं? 2. ट्रिकनं सुद्धा तुम्ही सोडवू शकतात फास्ट, कारण ह्या पायऱ्या महत्त्वाच्या नाहीत. 12 1 12, 12 2 24, 24 मधून 24 गेले 0, भागाकार 82, पर्याय नंबर 2. समजलं? नेक्स्ट, पाचवंही गणित अत्यंत सोपं आहे. काय दिलंय, जर 9 गुणिले चौकट बरोबर 648, तर चौकटच्या जागी कोणती संख्या येईल? आता बघा हेच गणित तुम्हाला आता असं आहे ना, तर समजा असं एखादं गणित असेल, काय असेल, 5 गुणिले चौकट बरोबर 30, तर मग इथं कोणती संख्या येईल रे? 5 सख 30. मग 6 कसं आलं, तर 5नं या 30ला भागलं. जर 5नं आपण या 30ला जर भागलं तर काय येईल? 5 5 25, 5 सख 30, आणि हे जे भागाकार आहे ते इथं येईल. बरोबर आहे ना? अगदी तसंच इथं पण तसंच करायचं. या 9नं कशाला तरी गुणलं तर हे उत्तर येत आहे, म्हणून ह्या 9नं ह्या 648ला भागायचं. 9 भागिले 648. मग आता 9 9 5 45, 9 सखी 54, 9 7 63, आणि मग इथं 63 लिहा, बाकी 1, म्हणजे आता हे पर्याय कटला, हे पर्याय कटला, आणि वरून 8 आले. 9 1 9, 9 2 18, 72 आलं, म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय नंबर
4. समजलं? हे क्रिया अर्धवट राहिली तरी चालतीये. भागाकार तुम्हाला समजला की समजलं तरी सांगतो तुम्हाला. 18 मधून 18 गेले 0 0 आहे ना. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. अरेच्या मुलांनो, 6वं गणित तर असं डोळे उघडून बघितलं की लगेच येतं उत्तर. काय दिले? 9768 भागिले चौकट बरोबर 9768. तर रिकाम्या चौकटीत येणारी संख्या कोणती? आता मला सांगा. असं गणित आहे. 7 भागिले चौकट बरोबर 7. मग 7नं कशाला भागलं, म्हणजे या 7ला कशानं भागलं तरी 7च येईल. तर निश्चितच 1नं, या 1नं 7ला जर भागलं तर 1 असत तर 7 आणि 7मधून 7 गेले 0. म्हणून हे 0नं तर भागलं तर येतच नसते, भागाकार नसतंच आहे. 2नं तर जास्त येईल, 3नं पण जास्त येईल. म्हणून डोळे झाकून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. उत्तर आहे 1. असं होऊ नये की उत्तर 1 म्हणून पर्याय नंबर 1लाच रंगवले, तसं नाही. उत्तर 1, पर्याय नंबर 2 तंतोतंत रंगवा. झालं गणित. किती सोपं होतं. एवढे सोपे गणित आहेत ना या प्रकरणात. आता बघा 7वंच गणित काय दिले? 150 या संख्येला 7ने भागले तर बाकी किती येईल? किती सोपं आहे. 7 × 7, 7 × 2 = 14. 15मधून 14 वजा करा आणि 5मधून 4 गेले 1, 1मधून 1 गेलं 0, वरून घेतलं 0. आता इथं 2, 7च्या पाड्यात 10 येत नाहीत, मग लहान संख्या 7 × 1 = 7. मग 10मधून 7 गेले उरले 3. बाकी कोणती? खाली जी खाली असती संख्या ती बाकी, म्हणजे बाकी 3 आली आणि पर्याय 2. नाहीतर बाकी 3 म्हणून पर्याय 3 म्हणलं तर सगळंच घोळ झाला बरं. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. काळजीपूर्वक पहा, निरीक्षण करा आणि सोडवा. चला बरं 8वा प्रश्न पाहू. अरे शाब्दिक आहे बरं का हे. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते असं म्हणलंय. भाजक व भागाकार यांच्या गुणाकारात बाकी मिळवल्यास भाज्य मिळतो. अरे हे तर सूत्रच आहे की रे. सूत्र काय आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे पाठ करा बरं मुलांनो. जसं 5 भागिले 20 असेल तर 5 चोक 20. 20मधून 20 केले 0. आता ह्याच्यातला भाज्य कोणतं? हे 20 आहे. भाज्याच्या खाली 20 लिहा. बरोबर. भाजक कोणतं? भाजक 5. भागाकार किती? 4 आणि बाकी 0, म्हणजे 5 चोक 20 अधिक 0 म्हणजे 20च. बरोबर 20. म्हणजे उत्तर काय आलं? 20 बरोबर 20. मग तेच सांगितले पर्याय 1 मध्ये. भाजक व भागाकार यांच्या गुणाकारात बाकी मिळवल्यावर भाज्य मिळते. बरोबर आहे. हे पर्याय बरोबर आहे. चुकीचं शोधायचं आहे. दुसरा पर्याय, एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार तीच संख्या असते. अरे आता समजा एखादी संख्या आहे. किती आहे? 7. या 7ला त्याच संख्येने भागल्यास भागाकार तीच संख्या येते. अरे बापरे त्याच संख्येने भागल्यास भागाकार चुकलं. ह्या संख्येनं त्याच्या सारख्याच संख्येला भागलं. 7 × 1 = 7. उत्तर आलं 1 आणि बाकी 0, म्हणजे पर्याय नंबर 2 हे चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर 8व्याचं पर्याय नंबर 2. समजलं? पुढचा पर्याय तरी बघू. 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागले तर भागाकार 0 येतो. एकदम बरोबर आहे. 0 या संख्येला कशाने भागलं तर बाकी 0. भागाकार क्रिया केल्यानंतर उरणारी बाकी भाजकापेक्षा लहान असते. भागाकार केला तर उरणारी जी बाकी आहे ती या भाजकापेक्षा लहानच असते. हेही बरोबर आहे. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. लक्षात ठेवा, पाठांतर करा. भागाकाराच्या प्रकरणात सगळे भागाकाराचेच गणित आहेत. 780 भागिले 12 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग आणखीन एक भागाकाराचं गणित. मग मांडणी व्यवस्थित करा. 12 × 5 = 60, 12 सख 72. मग आता 78 मधून 72 वजा करायचे. 7 8 मधून 2 गेले
6 इथं 0 वरून आले 7 आणि 12 पंचे 60. मग 60 मधून 60 गेले 0. उत्तर काय 65. म्हणून उत्तर 9व्याचं पर्याय नंबर 2. झालं गणित. किती सोपं होतं. 10वं गणित आता तुम्हाला थोडंसं बुचकुळ्यात पाडण्यासाठी अवघड केल्यासारखं वाटतंय पण एकदम सोपं आहे. त्रिकोण गुणिले वर्तुळ बरोबर 1235. जर त्रिकोण बरोबर 5 असेल तर वर्तुळ बरोबर किती सोपं आहे. त्रिकोण बरोबर 5 म्हणले म्हणजे हे गणित कसं झालं रे. 5 गुणिले वर्तुळ बरोबर 1235. मग ह्याच्यासारखे गणित सोडवलेत तुम्ही. 5 गुणिले चौकट बरोबर हे आहे का नाही. तसंच हे गणित आहे. मग आता बरोबर 5नं या 1235ला भागायचं. मग बघा 5 1 5 1ला जात नाही. मग 2 संख्याला मिळून 5 2 10. 12तून 10 गेले 2. आता 2 कुठं आहे सगळीकडे 2 आहे. वरून घेतले 3 23 झाले. 5 चोक 20. 23 मधून 20 गेले उरले 3. 24 कुठं आहेत रे. झालं. हे कटलं दोन्हीपैकीच कोणतं तरी उत्तर आहे. वरून घेतले 5 आणि 5 5 25 5 31 5 7 35 म्हणजे 247. आपलं उत्तर आलं 10व्याचं पर्याय नंबर 4. झालं गणित. किती सोपं होतं. आता या भागाकाराचे गणित सोडवत असताना तुम्हाला पाढे आणि कसोट्या पाठ पाहिजे बरं. 11वं गणित काय म्हणले. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात बाकी 0 असेल. आता ह्याच्यात बाकी 0 कोणती येईल. तर आता बघा 11वं गणित 9 न ह्याला भागायचं. मग 9ची कसोटी पाठ पाहिजे. अंकांची या बेरजेला जर 9 भाग गेला तर 9 भाग जाते. हे 9 1 9 9 2 18 आणि 20 ह्या अंकांची बेरीज 20 आली. 20 9च्या पाड्यात येत नाहीत म्हणून इथं बाकी 0 येणार नाही. 7 तर पुन्हा 7चं पाहू. 8 एकक स्थानी इथं 4 आहे म्हणजे इथं एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तरच 5 भाग जाते म्हणजे हे पण नाही. आणि बाकी 0 बघितल्याच कळायलंय की 8 नाही 8लाही भाग जात आहे. 8 नाही 8लाही भाग जात आहे म्हणजे बाकी 0 इथं येईल. निशेष भागाकार येतो म्हणजे 8 भागिले 808 केलं तर 8 1 8. इथं 0 वरून घेतलं 0. ह्या 8नं त्याला भाग घेतला नाही म्हणून 0. इथं वरून पुन्हा 8 घेतलं. या 8नं 8 1 8 आणि बाकी आली 0 म्हणून कोणत्या पर्यायात आहे. पर्याय नंबर 3. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय 3. उत्तर काढणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं रंगवणंही महत्त्वाचं आहे. पहा 12वं गणित. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भागाकार 11 व बाकी 3 असेल. आता एवढे उदाहरणं दिलेले आहेत म्हणजे पर्याय 1 2 3 4. आता मग त्याच्यासाठी भागाकार करण्याची स्पीड वाढवावी लागेल बरं का. पहिलं गणित 15 भागिले 168. 15 1 15. 16 मधून 15 गेले 1 उरलं वरून घेतलं 8. पुन्हा 15 1 15 आणि 8 मधून 5 गेले 3 आणि 0 बाकी 3 आणि भागाकार 11. भागाकार 11 आणि बाकी आले. आलं ना पहिल्याच पर्यायात. म्हणून याचं उत्तर योगायोगानं पर्याय नंबर 1 आलं बरं का. नाही तर करत बसावं लागले असते. म्हणून तुमची स्पीड चांगली पाहिजे. पहा पुढचं. पाहूया शेवटचा प्रश्न 12.1 मधील 400 भागिले 4 या भागाकाराचे उत्तर किती येईल. बाबा किती सोपं आहे रे. 400 भागिले 4. 4 1 4. लगेच 4 मधून 4 वजा केले 0 वरून घेतलं 0. मग 4नं 0ला भाग जात नाही म्हणून 0 वरून घेतलं 0. ह्या 0ला भाग जात नाही म्हणून उत्तर भागाकार 0. उत्तर आलं 100. बघा पर्याय पर्यायात 100 नाहीच. मग आता स्कॉलरशिप आहे बेटा. सगळे गणित एवढे सोपे नसतेत. आता हे 100 आहे म्हणजेच काय 100 म्हणजे 1 शतक बरोबर आहे. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. चुकलं. वाचा वर अजून काय दिले. 10 दशक. 10 दशक म्हणजेच काय रे. 10 दशक म्हणजे 1 0 म्हणजे हे बी झाले 100.
म्हणजे पर्याय 2 पण 1 पण हे प्रश्नपत्रिकेचा प्रश्न चुकला असंच वाटायला नाही. बघा तिसरं 100 अरे हे पर्याय बरोबर आहे. मग काय 4 नंबर सर्व पर्याय बरोबर. हा हे बरोबर आहे. 1 2 3 हे तीनही पर्याय बरोबर आहेत. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. असे गोंधळात टाकणारे प्रश्न असतात मुलांनो. पर्याय सुद्धा तसेच असतात. म्हणून इकडं जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर पर्याय निवडताना युद्ध हरू नका. पर्याय छान वाचा. 12.1 हा भाग तुम्हाला चांगला समजला असेल अशी आशा आहे. तुम्ही अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद. बालमित्रांनो 12.1 जसं सोडवलंय ना तुम्ही अगदी तसंच 12.2 तुम्हाला सोडवायचं आहे. 12.2 मध्ये शाब्दिक उदाहरण आहेत. छानपैकी मन लावून वाचा आणि अगोदर तुमचं तुम्ही सोडवा. प्रामाणिकपणे सोडवा आणि सोडवल्यानंतरच मार्गदर्शन पहा, नाही तर पाहू नका. होते ना सगळे गणित सोपे, अगदी काय म्हणला? 12.2 सोडवलं नाही. सोडवा अगोदर तुम्ही सोडवा. आता कसं बघा बरं. आता किती छान तुम्ही मनाने एकदा सोडवायचं आणि तपासून घ्या. आता चुकलं तर चुकलं, बरोबर आलं तर बरोबर आलं. नंबर 1 स्वातंत्र्यदिनी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 8 रुपये वर्गणी दिली. आता तुमच्या वर्गात किती मुलं आहेत त्या प्रत्येकाने 8 रुपये दिले. जर जमा झालेली रक्कम 416 रुपये असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी होते? संपलं. आता ह्या गणितात बेरीज नाही करायची, वजाबाकी नाही करायची, गुणाकार नाही करायचं. मग काय करायचं? भागाकार लगेच करा. म्हणजे शाब्दिक उदाहरणात असा विचार करून कृती करायची. 8च्या पाड्यात 4 येत नाहीत. मग 41 बघा. 8 पंचे 40. मग 41 मधून 40 वजा करा. वरून आली बाकी 1 वरून 6. 8 1 8 8 दोन्ही 16. 16 मधून 16 गेले 0. उत्तर भागाकार आलं 52. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4 नेहमीप्रमाणे वहीवर छानपैकी रंगवा. किती सोपं होतं हे बघा. या शाब्दिक उदाहरणातही सगळेच्या सगळे भागाकाराचेच गणित. 960 रुपये मिळवण्यासाठी 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागतील? म्हणजे काय? बेरीज नाही, वजाबाकी नाही, गुणाकार नाही तर भागाकार. 960ला 5 न भागायचं. 5 1 5. 9 मधून 5 गेले उरले 4. 1 कुठं आहे? इथं नाही, म्हणजे हे नाही, पर्याय 4 येतच नाही. आता वरून घेतले 6. 5च्या पाड्यात 46 येतात का नाही? पण 46 पेक्षा लहान. 5 48. 5 9 45. बाकी आली 1. 9 कुठे आहे? निश्चितच ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती आहे? 19 आले, तिथे 19च आहे. पर्याय नंबर 1च. तरी बघा 10. 5 दोन्ही 10. 10 मधून 10 गेले 0. आलं का नाही उत्तर? आणि कशात? फक्त भागाकाराचे गणित आहेत हे आणि शाब्दिक दिलेले, एकदम सोपे. अरेच्छा, ही गणित तिसरं फार सोपं आणि परत भागाकाराचंच. प्रत्येक खोक्यात 15 वाटल्या. अशा किती खोके आहेत असे? याप्रमाणे 775 वाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील? मग आता ह्याच्यात काय करायचं? भागाकार. एक खोका आहे, त्या एका खोक्यात 15 वाटल्या आणि समोर तर 375 बाटल्या आहेत. मग आता 375 बाटल्या आहेत तर एका खोक्यात 15 म्हणून 15 375ला भागा. आता बघा तिथं 375 होतं आणि मी इथं 377 लिहिलं तर गडबडीत. तुम्ही पण परीक्षेत असंच केलं तर उत्तर वेगळंच येईल आणि मग सगळंच चुकतंय. 15 1 15. 15 दोन्ही 30 आणि 37 मधून 30 गेले 7. वरून घेतले 5 आणि 15 5 75. 15 दोन्ही 30. 15 चोक 15 3 45. 15 चोक 60 आणि 15 5 75. उत्तर आलं 25. बाकी 0 हे लिहायची सुद्धा गरज नाही. तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पायऱ्या महत्त्वाच्या नाहीत, आपल्याला उत्तर महत्त्वाचं आहे. झालं ही गणित. काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही मुलांनो. छानपैकी प्रश्न वाचायचा आणि क्रिया करायची. कितवा प्रश्न? 4था.
सुमेधाकडे 975 फुले आहेत बरं का. प्रत्येक हारात 15 फुले, याप्रमाणे किती हार करता येतील? एका हारामध्ये किती आहेत? 15 फुलं. आणि तिच्याकडे तर किती आहेत सगळे फुलं? 975. मग आता हार किती होतील? लगेच 975ला 15 भागा. मग 15 पाची 75, 15 सख्खी 90, 15 सख्खी 90. म्हणजे ह्याचं उत्तर निश्चितच पर्याय नंबर 3 येते. एका सेकंदात कळालं. लगेच 97 मधून 90 वजा केले तर 7 वरून 5, 15 पाची 75. आलं का 65? असं ट्रिकसुद्धा वापरत जा. आणि मग 75 मधून 75 गेले 0. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. खूप भागाकाराच्या गणिताचा सराव जर असेल, चुटकी सरशी गणितं येतील बरं का तुम्हाला. वाचला प्रश्न? हे तर तुम्ही अगोदर सोडवलेलेच आहेत सगळे गणितं. बघा, एका मळ्यात 7 रांगात 973 रोपे लावलीत. ही एक रांग, ही एक रांग, ही एक रांग, अशाच किती रांगा आहेत? 7. आणि त्याच्यात 973 रोपे लावलीत मिळून. तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? मग काहीच नाही, भागाकार. लगेच मांडणी व्यवस्थित केली, भाज्य भाजकले की भागाकार. 7 एक 7, 9 मधून 7 गेले, 2 उरले. एक कुठं आहे का? सगळीकडेच आहे. वरून घेतले 7, 7 त्रिक 21. मग आता इथं आलं 7 त्रिक 21. मग 27 मधून 21 गेले, उरले 6. आता इथं 13 आहे. 13 कुठं आहे? हे पर्याय येत नाही, हे पर्याय येत नाही. आता वरून घेतले 3, 7 9 63. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं? 2. बरोबर 2ला तंतोतंत रंगवा. झालं गणित. आता हळूहळू पाडे वाढवून द्यायलेत बरं का रे. 30 तास पाडा आला बघा. काय म्हणलंय 6वं गणित? एका तासात 30 किलोमीटर, याप्रमाणे 120 किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागतील? तोंडी गणित आहे बरं का रे हे. आता 30चा पाडा तुम्हाला यायलाच पाहिजे. 30चा पाडा म्हणजे काय? 3चा पाडा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. म्हणजे इथं लिहायचं 4. 30 चौक 120. म्हणजे 120 मधून 120 गेले 0. उत्तर आलं 4. म्हणजे पर्याय नंबर किती तास लागतील? पर्याय आलं त्याचं 4 तास. पर्याय 4 आणि योगायोगानं उत्तर पण 4च आलं. असं होत नाही बरं का कधी. उत्तर छान रंगवा आणि योग्य तो पर्यायच रंगवा. पहा बरं 7वं गणित. एका संख्येला 15ने भागले असता भागाकार 12 येतो व बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती? आता बघा, आता हे भागाकाराचं चिन्ह आहे आपलं आणि इथं कोणती तरी एक संख्या आहे, बरोबर आहे. चौकट देतो. तर इथं जी कोणती तरी संख्या आहे, या संख्येला कितीनं भागलं? 15ने भागलं. या संख्येला 15ने भागले असता भागाकार 12. भागाकार किती येतो? 12 येतो व बाकी 4 उरते. आणि ह्याच्यातून काहीतरी वजा केलं तर बाकी किती उरते? 4 उरते. तर ती संख्या कोणती? तर ही संख्या कोणती? अरे किती सोपं आहे, सूत्रपाठ पाहिजे. हे म्हणजे कोण आहे रे? भाज्य. मग भाज्य बरोबर सूत्र काय होतं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार. 15 गुणिले 12 अधिक बाकी, मग 4. आता ह्यांचा गुणाकार करायचा. 15 आणि 12 ह्यांचा गुणाकार किती येतो? 15 गुणिले 12. 12 पंचे 60ला 0, हातच्या आले 6. 12 1 12 आणि 12 आणि 6 18. अधिक इथं 5 1 5, 1 1 1 0. 8 आणि 5 13ला 3, हातचा आला 1 आणि इथं आले 3. 330 आणि 4 मिळून झाले किती रे? 334. आहे का कुठं? थांबा, काय चुकलं का? बघा बरं. समजलं का काय चुकलं? आता बघा, आपण 12नंच गुणलोत ना रे. 12 पंचे 60ला 0, हातच्या आले 6. 12 1 12 आणि 12 6 18. मग ह्याला 1 काय गुणायची गरज होती? ह्या 1 5ला आणि 1 ह्याला गुणा. आपण डायरेक्ट 12नंच गुणलोत ना, म्हणजे ह्याची गरजच नाही.
बऱ्याच वेळा असंच होतं बरं का मुलांनो घाईघाईमध्ये. मग हे किती आहेत 180. 180मध्ये बाकी 4 184 म्हणजे ह्याचं उत्तर आलं पर्याय नंबर 2. काय चुका होऊ शकतात हेही तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणूनच हा गणिताचा भाग अशा पद्धतीनं समजावून सांगितला. पुढचं पहा. पहा बरं 8वं काय म्हणले, 216 या संख्येला 3ने भागायच्या ऐवजी चुकून 8ने भागले असता तर त्या 2 भागाकारात किती फरक येईल. एकदम सोपं आहे. हे बघा 216ला 3 भागायच्या ऐवजी ह्या 216ला 8 भागलं तर येणारा भागाकारात किती फरक असेल. मग बघा आता ह्या भागाकाराचं उत्तर काढायचं, त्याच्यातून वजा करायचं. मग 3 भागा, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21. 21मधून 21 गेले, 0 वरून घेतले 6, 3 2 6, इथं 0. भागाकाराला 72, 8 1 8, 8 2 16 आणि 11मधून 6 गेले, उरले 5, इथं 0 वरून घेतले 6, 8 7 56, 56मधून 56 गेले 0 0. आता 72 आले 26 आहे. मग आता ह्या 72मधून 26 वजा केलं तर किती, 27 आहे. तर आता 72मधून 27, मग आता वजा केल्यावर कितीचा फरक येईल, तर इथं झाले 12 आणि 12मधून 7 गेले, उरले 5 आणि इथं 6, 6मधून 2 गेले, उरले 4, 45. म्हणजे ह्याचं उत्तर येतं आहे पर्याय नंबर 1. भागाकाराची स्पीड तुमची वाढली तर उत्तर पटकन येईल. बघा बरं बालमित्रांनो, शाब्दिक उदाहरणं सुद्धा किती सोपे असतात. पहा बरं 9. एका सभागृहाची आसन क्षमता 925 आहे. एका रांगेत 25 आसने असल्यास आसनांच्या किती रांगा असतील. झालं भागाकार. 25 न 925ला भागायचं. मग 25 चोक 100 होते. मग 25 त्रिक 75 आणि मग इथं 25 92मधून 75 वजा करायचे. मग काय येईल रे, तर 12तून 5 गेले, उरले 7 आणि इथं झाले होते किती, एक हातचा तिकडे दिल्यामुळं 8, 8मधून 7 गेले, 1 वरून घेतलं 5. आता 25 8 200 आणि 25 7 पावणे 200 म्हणून उत्तर 37 आलं, जे की पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3ला रंगवायचं. बरोबर आलं, चुकलं. उत्तर रंगवलं का नीट पहा. चुकीचं रंगवलं तर तुमचं चुकतंय. म्हणून उत्तर काढणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढे वर्तुळ रंगवणे महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे 12.2 हा भागसुद्धा आपला इथंच संपला आहे. तुम्ही छान अभ्यास केलात, गतीनं गणितं सोडवलात, त्याबद्दल धन्यवाद. या भागाकार प्रकरणामध्ये सगळे भागाकाराचेच गणित आपण पाहिले. पण आता 12.3 या सराव संचामध्ये भागाकार आणि गुणाकार आणि शाब्दिक उदाहरण हे तीनही एकत्रच बघायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही स्वतः अगोदर 12.3 सोडवा. जसं तुम्हाला 12.1 सोपं गेलं, 12.2 सुद्धा सोपं होतं, तसं 12.3 पण सोपं जाईल. पण तुम्ही अगोदर मनाने सोडवा. संपूर्ण 12.3 अगोदर सोडवणे. व्हेरी गुड. सोडवलं ना. बघा त्याच्यातलं पहिलं गणित. आता इथलं स्पष्टीकरण आणि तुमचं उत्तर एकच आहे का तपासून घ्या. नंबर 1, आद्याने प्रत्येकी 48 फुलांचे 15 हार केले. आता आद्या नावाची मुलगी आहे. प्रत्येकी 48 म्हणजे 48 फुलं आणि त्या 48 फुलांचं 15 हार केले. तर पुढं काय म्हणले, नेहाने तितक्याच फुलांचे 12 हार केले. मग आता एका हारामध्ये 48 फुलं, तर 15 हारामध्ये किती हे काढावं लागेल. बरोबर आहे. आणि नेहानं
ह्याचं जे गुणाकार येईल म्हणजे जितके फुलं होतील तितक्याच फुलांचे 12 हार केले तर तिने प्रत्येक हारात किती फुले गुंफली हे सांगायचं आहे. जसं आद्याने 48 फुलं गुंफली, एका हारात 48 फुलं गुंफली तर तिनं किती गुंफली हे काढायचं आहे. तर आता बघा सरळ सरळ आहे 48 गुणिले 15. आता ठोक ताळ्यानं जर उत्तर काढायचं असेल तर निश्चितच एका हारात 48 फुलं आहेत आणि आता तिनं किती हार केलेत? 12च हार केलेत. म्हणजे हार संख्या इथं कमी झाली म्हणजे फुलं वाढतील म्हणजे 48पेक्षा नक्कीच जास्ती येईल आणि ते 80 आणि 84 न येता ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी येईल. बघा 15 5 75 15 सखी 90 15 7 5 दर्शे 15 8 20चे 0 आणि इथं 12 आले. 15 2 30 15 3 45 15 4 60 70 आणि 72 हे किती आले? 720. आता हे 720 जे आले तर ह्याच तितक्याच फुलाचे तिनं 12 हार केले. मग आता हे 720 झाले एकूण फुलं, त्याला भागावं लागेल 12ने. आता 12 1 12 12 पंचे 60 आणि 12 सख 72. बघा आलं का 12 सख 72? हे 72मधून 72 गेले, 0 0 वरून 0 घेतलं 72. या 12नं 0ला भाग जात नाही म्हणून 0 म्हणजे उत्तर आलं 60. म्हणजेच इथं होतं 60. 60 गुणिले 12 केलं तर 720 येतं. कशामुळं? तर भागाकार 60 म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं? नेक्स्ट हे तुम्ही अगोदर सोडवलात ना मनानी म्हणून तुम्हाला येत आहे. पहा बरं दुसरं गणित शाब्दिक गणित आहे, मन लावून वाचायचं. 8 जणांच्या रेल्वे तिकिटासाठी, आता किती जण आहेत? 8 जण, आणि 8 जणांच्या तिकिटासाठी 992 रुपये द्यावे लागतात. मग आता 8 जणांना 992 रुपये द्यावे लागले. मग एका जणाचं काढावं लागेल. मग भागाकार 8 1 8, 9मधून 8 गेले 1, पुरून 9 घेतलं 9 1 9 9 2 18, 9मधून 8 गेले 1, वरून घेतलं 2 आणि पुन्हा 8 1 8 8 2 16. थांबा 992 किती आहे? 8 जणांच्या रेल्वे तिकिटासाठी 992 द्यावे लागतात. त्याच प्रवासाची 14 तिकिटे काढण्यासाठी किती रक्कम लागेल? मग आता इथं 8 1 8, 9मधून 8 गेले 1, 8 2 16 आहे. मग आता इथं 9 असं परीक्षेत तुमचंही होऊ शकतं बरं का काहीमध्ये. 9मधून 6 गेले उरले 3, वरून 2 घेतल्यामुळे झाले 32. 8 3 24, 8 चोक 32, 32मधून 32 गेले 0. आता हे 124 म्हणजे ह्याच्यात शोधायचं का 100 नाही आहे, तिथं रुपये आहे बघा. हे रुपये दिसायला एकक. मग आता हे 124 जे आलं आहे ते काय आहे? तर 1 जणाचं रेल्वेचं तिकीट आहे. तर पुन्हा काय म्हणले? त्याच प्रवासाची 14 तिकीटं काढण्यासाठी किती रक्कम? आता हेच प्रवास आहे आणि आता 14 तिकीटं काढायचे आहेत, अजून 14 तिकीटं काढायचे आहेत. मग एक तिकीट कितीला आहे? 124 आणि 124 गुणिले 14. आता तुम्हाला बघा भागाकार फास्ट येतं आहे, गुणाकार फास्ट येतं आहे, पण ह्या भागाकारामध्ये कोणत्या संख्या मांडायच्या, गुणाकारात कोणत्या संख्या मांडायच्या हे शाब्दिक उदाहरणात वारंवार प्रश्न वाचूनच तुम्हाला कळणार. करा गुणाकार पटपट. 4 चोक 16ला 6, 4 1 4 2 8 आणि 1 9, 4 1 4 अधिक 4 2 1 बेरीज 6 9 आणि 4 13ला 3, 4 1 4 2 6 आणि 1 7 1 किती आलं? 1763 आहे का पर्यायात? आहे. पर्याय नंबर 3. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. उत्तर एवढ्या मेहनतीनं तुम्ही काढलं तर पर्याय व्यवस्थित रंगवायला सुद्धा शिका. म्हणून पुस्तकामध्ये
उत्तर न रंगवता वहीत रंगवा. पहा, शाब्दिक प्रश्न मन लावून वाचायचा. श्रीधरने दरमहा 245 रुपये, दरमहा माझे काय रे, दर महिन्याला, जानेवारीला, फेब्रुवारीला, मार्चला, एप्रिलला, असं दर महिन्याला 245 रुपयेप्रमाणे 36 हप्त्यात पैसे देऊन एक धुलाई यंत्र खरेदी केलं. म्हणजे काय रे, वॉशिंग मशीन. म्हणजे किती, 245 रुपये एका महिन्याला. असे किती महिने दिले त्याने, 36 महिने. 12 12 12 24 12 36, म्हणजे 3 वर्ष प्रत्येक महिन्याला 245 रुपये भरले. मग आता किती रुपये लागते ते काढून घेऊ आपण. बघा, 6 पंचे 30 ला 0, हातच्याले 3, 6 चोक 24, 25 26 27, हातच्याले 2, 6 2 12 13 14, अधिक 5 त्रिक 15 ला 5, हातचा आला 1, 4 त्रिकूम 12 आणि 1 13 ला 3, हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7, 0 7 5 12, 4 4 8, 7 1 8, 8,820 रुपयाला ते वॉशिंग मशीन लागली त्याला. आता पुढं बघा, तर काय म्हणले, जर त्याने 36 हप्त्याच्या ऐवजी 30 हप्त्यातच धुलाई यंत्राची किंमत चुकती केली असती तर त्याला किती रुपयांचा हप्ता द्यावा लागला असता. आता किती रुपयाचा हप्ता द्यावा लागला असता. आता 36च्या ऐवजी 30च हप्त्यात एवढे पैसे दिले असते. म्हणजे हे जे 245 आहेत त्याच्यापेक्षा नक्की जास्त. मग आता नक्की जास्त म्हणल्यावर हे 235 तर कधीच येणार नाही. तर नक्कीच उरलेल्या 3 पैकी कोणता आहे हे बघू. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, 30नं ह्याला भागायचं 8,820ला. मग आता हे भागाकार करत असताना आता तुम्ही म्हणताल 30चा पाडा, अगदी सोपा आहे, 3चाच पाडा म्हणायचा. आता ह्याला भाग जात आहे का, 8ला नाही. मग 3 1 3, 3 2 6 म्हणजे 60 आणि 3 त्रिक 9, 90 व्हायला. मग आता इथं 30 2 60, इथं लिहायचं 3 2 6, 1 0 वाढवला 60, वरून घेतले 8, इथं 8मधून 6 गेले, उरले किती 2, वरून घेतलं 2. आता किती झाले रे हे, 282. घाबरायचं नाही, 30चा पाडा आहे ना, 3चाच म्हणायचा. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 9 27. मग डायरेक्ट 9चा भाग घातला आणि मग 3 9 27 आणि त्याच्यापुढं 0 दिलं. आता इथं 29 आलं. 29 कुठं आहे का, झालंच, उत्तरच तुमचं आलं. ह्याचं उत्तर पर्याय नंबर, तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 डोळे झाकून येतं आहे. तरी इथं 2, 8मधून 7 गेले 1, इथं 0, वरून घेतले 0. आता 3च्या पाड्यात 12 येतात, 3 त्रिक 9, 3 चौक 12, इथं 4 लिहा आणि 12च्या पुढं 1 0, बाकी आली 0. उत्तर 294. म्हणजे त्यानं हप्ता भरत होता जे 245 आणि ते जर हप्ता त्यानं जर 30 हप्त्यात पैसे जर भरायचे असतील तर ते हे 245 रुपयाच्या आधी किती भरावं लागेल, 294. होतं ना सोपं. शाब्दिक उदाहरण मन लावून वाचायचं. पहा पुढचं, उत्तर रंगवा बरं का, नाहीतर परीक्षेत उत्तर काढता आलं नाही, रंगवलं की सगळं चुकतंय. आता चौथा प्रश्न काय दिले. चौथ्या प्रश्नात एका खोक्यात 6 सफरचंदे म्हणजे ॲपल, 6 सफरचंद याप्रमाणे काही सफरचंदे 72 खोक्यात भरली. एका खोक्यात 6 असे 72 खोक्यात किती असतील ते गुणाकार करावा लागेल. जर ही सफरचंदे म्हणजे 72नं 6ला गुणल्यानंतर जी उत्तर येते तेवढी सफरचंदे एका खोक्यात 8 प्रमाणे भरली तर ती भरण्यासाठी किती खोके लागतील हे पर्यायात दिलं आहे. आता पहिलं होते 6, आता भरले 8, म्हणजे 72पेक्षा कमी खोके लागतील. आणि 72पेक्षा नक्कीच 75 तर हे पर्याय तर चुकलाच. ठोक ताळानं लक्षात ठेवायचं, हे तर येतच नाही उत्तर. मग पहिलं गुणाकार करून घ्या. चौथा प्रश्न 6 गुणिले 72 किंवा 72 गुणिले 6 किती येईल. 6 2 12ला 2, हातचा आला 1, 6 6 36, 6 7 42 आणि 1 43, किती आलं 432. आता हे 432 किती खोक्यात बसवायचे त्याला 8.
मग आता ह्या 8नं 432ला भागलं. 8 त्रिक 24, 8 चोक 32, 8 पंचे 40. म्हणजे हे उत्तर येत नाही, दोन्हीपैकीच कोणतं तरी आहे. तर 3 वरून घेतले 2. 8 त्रिक 24, 8 चोक 32. म्हणजे हे नाही, उत्तर आलं पर्याय नंबर 4. शब्दरचना व्यवस्थित समजली ना, उत्तर येतंय. समजलं ना मुलांनो? पहा पुढचा. चला पहा बरं, 5वा प्रश्न. महत्त्वाचे प्रश्न आहेत बरं का मुलांनो. छानपैकी जसं देवाला प्रसन्न करण्यासाठी जुन्या काळामध्ये साधू ऋषी ध्यान करायचे, डोळे बंद करून जप करायचे आणि मग देव प्रसन्न व्हायचा, तसंच हे प्रश्न जप केल्यासारखं मन लावून वाचा. मग तुम्हाला कळेल की कुठं गुणाकार करायचा, कुठं भागाकार करायचा. बघा 5वा प्रश्न. एका सहलीसाठी प्रत्येकी 800 रुपये याप्रमाणे 50 जणांनी वर्गणी दिली. हे सहलीला कुणाकुणाला जायचं रे असं म्हणलं की सगळेजण हात वर करतात. मग सरांनी काय सांगितलं, हां चला जेवढ्यांनी हात वर केले ना सगळ्यांनी 800 रुपये प्रत्येकी घेऊन या घरी सांगा. मग ह्यानं 800 आणला, ह्यानं 800 आणला, त्यानं 800 आणला, 800. असे किती जणांनी 800 दिले? 50 जणांनी. सहलीसाठी एकूण 36,000 खर्च झालं त्याची सहल बी झाली, जाऊन आले आणि 36,000 लागले. मग आता गुणाकार करावा लागेल. 800 गुणिले 50 आणि त्याच्यात गुणाकारात 36,000 काय वजा करावं लागेल. उरलेली रक्कम सहलीतील सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती रुपये मिळाले असं म्हणले. मग बघा किती सोपं आहे हे. सगळ्यात पहिल्यांदा किती जण होते? 50 आणि किती रुपये प्रत्येकाला? 800. 800 गुणिले 50. आता गुणाकार करायचा आहे, वेळ तर कमी आहे. मग 8 पंचे 40. 8च्या पुढं 2 शून्य होते म्हणून 2. 5च्या पुढं 1 होता म्हणून 1 झालं. तुम्ही करून बघा, एवढंच येतं उत्तर. आलं का लक्षात? शून्य असले की टेन्शन घ्यायचं नाही. आता हे झाले 40,000, पण त्यांना तर खर्च लागलाय 36,000. मग 40,000तून 36,000 जर वजा केले तर उरतात 4,000. एवढं तर समजलं. आता हे उरलेले, आता सहलीला सगळे जाऊन आले आणि 4,000 रुपये सरांकडे उरलेत. मग आता सरांनी काय केलं, सगळ्यांना मैदानात बोलवलं. या रे 50 जण आपले, आता हो काय 4,000 माझ्याकडे आहेत, आता हे सगळ्यांना 50 जणांना वाटायचे आहेत. मग प्रत्येकाला किती येतील ह्याच्यासाठी काय करायचं? करेक्ट, भागाकार. हे समजलं पाहिजे रे. हे जर आलं की झालं, तुम्हाला येतेच. मग किती जण होते मुलं? 50 आणि किती उरलेली रक्कम? 4,000. मग आता भागाकार करायचा. टेन्शन घ्यायचं नाही. 50चा पाडा म्हणजे काय? 5चा पाडा. 5 एक 5, 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. मग इथं 5 8 40, त्याच्या पुढे 1 शून्य द्यायचा म्हणजे 50 8 400. इथं 0 0 0 आले, वरून 0 घेतलं, 50नं 0ला भाग गेला, उत्तर आला 0. म्हणजे प्रत्येकाला 80 रुपये. पर्याय नंबर 4. आलात का तुम्ही सुद्धा सहलीहून वापस? किती सोपं होतं गणित हे. चला बघा पुढचं गणित. चला बघा बरं आता कितवा प्रश्न? 7वा. काय दिले 7व्या प्रश्नात? हा 6वा. प्रश्न क्रमांक ही इंग्लिशमधून आहे बरं का, आणि तुम्हाला सगळे मराठी अंक माहिती आहेत. आता हे दिसायलेत 7, पण तो आहे किती? 6 इंग्लिशमधला. हे समजून घ्या. एका वर्गातील 52 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 30 रुपये याप्रमाणे वर्गणी गोळा केली. आता 52 जणांनी प्रत्येकी 30 रुपये, ह्यानं 30 रुपये, त्यानं 30 रुपये, त्यानं 30 रुपये, त्यानं असे सगळ्या 52 जणांनी मिळून 30 रुपये वर्गणी गोळा केली बरं का. आणि पुढं काय म्हणलं आहे? जमलेल्या रकमेतून आता किती जमली ती रक्कम काढायची आपल्याला बघा. मग आता लगेच 0 गुणू आपण. पुन्हा 3 2 6 आणि 5 3 15. 0 6 5 1.
एवढी जमली रक्कम, 1560 रुपये जमले. तर आता ह्या जमलेल्या रकमेतून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी 60 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले. तर किती विद्यार्थ्यांना लाभ झाला? आता एवढी रक्कम होती आणि ह्याच्यात 60 रुपये किमतीचं घेतलं म्हणजे बघा आता, म्हणजे 60 रुपयेनं 1560ला भागायचं. आता तुम्ही म्हणताल सर 60चा पाढा, अगदी सोपा आहे, 6चाच म्हणायचा. 6 × 6, 6 दुनी 12. आता 6 दुनी 12 म्हणजे 120, बरोबर आहे. आणि 6 दुनी 6 18, 180 जास्त व्हायला. मग 6 दुनी 12, इथं आलं 12 आणि त्याच्या पुढं 10. इथं 60 होतं म्हणून 10. इथं द्यायची वजाबाकी. आता इथं 2 एकक स्थानी कुठं आलं आहे? पर्याय 2 येणारच नाही ह्याच्यापैकीच. इथं 6, 5मधून 2 गेले, इथं 3, इथं 0 वरून घेतले 0. आता किती आले? 360. मग 6च्या पाड्यात 60च्या पाड्यात 360 येतात का ते बघायच्या आधी 6च्या पाड्यात 36 येतात का बघा. 6 36 आलं की रे. मग इथं 6 6 6 36, पण 60चा पाडा असल्यामुळे 0 दिलं, वजा 0 0 0, उत्तर 26. म्हणजे पर्याय नंबर 3 बरोबर रंगवा. किती सोपा होता हा ही प्रश्न. जसं बसनं प्रवास करताना बसची पाटी तुम्ही व्यवस्थित वाचली तर प्रवास चांगला होता, तसंच हे शाब्दिक उदाहरणाचं गणित व्यवस्थित वाचा. 7वं गणित बघा. एका किराणा दुकानदाराने प्रत्येकी 35 किलोग्रॅम तांदूळ असणारी 50 पोती खरेदी केली. म्हणजे एका पोत्यात 35 किलोग्रॅम आणि असे किती 50 पोते खरेदी केले. त्यातील तांदळाच्या त्याने प्रत्येकी 10 किलोग्रॅम वजनाच्या पिशव्या तयार केल्या. आता जेवढे तांदूळ होते त्याच्यातल्या 10 किलोग्रॅम त्याला त्या आलेल्या गुणाकाराला 10नं भागावं लागेल. तर त्याने एकूण किती पिशव्या तयार केल्या? आता बघा, म्हणजे तुम्हाला कुठं गुणाकार करायचा आणि कुठं भागाकार हे लक्षात यायला पाहिजे. पण ह्याच्यात एक युक्ती सांगू का? एकदा तुम्हाला ज्या दोघात गुणाकार आहे ते कळालं तर तिथं एकदा गुणाकार केला की पुन्हा भागाकार आहे. दोनदा गुणाकार नाही बरं का, हे एक ट्रिक लक्षात ठेवा. एकदा गुणाकार केला की पुन्हा लगेच भागाकार, एकदा भागाकार केला की लगेच गुणाकार, असं हे लक्षात ठेवा. मग आता इथं काय म्हणले? 35 किलोग्रॅम तांदळाचे 50 पोते, लगेच गुणा. 50 गुणिले 35, 5 0ला गुणलं 0, 5 5 25, 7 3 0ला गुणलं 0, 5 3 15. उत्तर आलं 0, 5 5 2 7. उत्तर आलं 1750. हे 1750 काय आहेत? किलोग्रॅम. 50 पोत्यामध्ये एकूण सगळे. तर त्यातील तांदळाच्या त्याने प्रत्येकी 10 किलोग्रॅम. आता एकदा गुणाकार झाला ना, आयडिया लक्षात ठेवा, एकदा गुणाकार झाला की पुढं भागाकार. आलेलं उत्तर किती आहे? 1750. या 1750ला 10नं भागायचं. 10नं भागणं तर लई सोपं आहे. हे 1 0 कट केला, हे 1 0 कट केलं, उत्तर आलं 175. बघा एकदम सोपं आहे. म्हणजे 10 1 10, इथं बघा 10 1 10. पर्याय लिहायचे राहिलेत रे. इथं 7 वरून घेतले 5. मग आता 10 7 70, इथं 5 वरून घेतलं 0 आणि 10 5 50. उत्तर आलं 175. पर्याय आहे का 175? बरोबर आहे. पर्याय नंबर 2. अगदी सोपं होतं हे तर. नेक्स्ट पहा बरं, 8वाही प्रश्न अगदी सोपा आहे बरं का रे, मन लावून वाचा. 3.5 डझन चिकूंची किंमत 210 रुपये आहे. तर 2.25 डझन चिकूंची किंमत किती? पर्याय दिलेत. टेन्शन काहीच घ्यायचं नाही. पहिल्यांदा समजून घ्या की 3.5 डझन चिकू म्हणजे किती? एका डझनात किती असतात रे? 12. असे 3 पूर्ण आणि 1 अर्धा म्हणजे 3.5 डझन. म्हणजे हे 12 1 12, 12 2 24, 12 3 36. हे झाले 3 डझन. आणि हे 3 डझनमध्ये अर्धा डझन मिसळा. अर्धा डझन म्हणजे 12च्या अर्ध 6. मग 36मध्ये जर 6 मिसळले तर किती झाले रे? 42.
3.5 डझन म्हणजे किती नग? 42. एवढं समजलं? मग काय? 3.5 डझन चिकूंची किंमत 210 रुपये, म्हणजे 42 चिकूंची किंमत किती आहे? तर 210 रुपये. आता पुन्हा म्हणले 2.25 डझन म्हणजे किती ते काढा आधी. आता 2.25 म्हणजे 2 पूर्ण झाले का? नाही. 1 डझन म्हणजे 12, अर्धा डझन म्हणजे 6 आणि त्याच्यात पुढं पाव म्हणजे 3, म्हणजे 6 आणि 3 9, म्हणजे एकूण 9 म्हणजे पाऊण आहे. मग हे 9 आणि हे 12 किती होतील? 12 आणि 9 21ला 1 हातच्या आले, 11ला 1 हातचा आला 1 आणि 1 2 21, हे झाले 21. आता प्रश्न काय विचारलाय नीट बघा. 3.5 डझन चिकूंची किंमत 210, म्हणजे 42 चिकूंची किंमत 210, तर 21 चिकूंची किंमत किती? 42 अर्ध 21, म्हणजे 210 अर्ध 105. किती सोपं, एका सेकंदात उत्तर कळालं. 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. शांत चित्ताने वाचला तर सगळं येते. पहा शेवटचा प्रश्न. 9वं गणित तर अत्यंत सोपं आहे. कंसामध्ये 85 गुणिले 21 कंस बंद भागिले प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 119 दिले. मग कसा असेल रे? पहिलं कंस तर सोडून घेऊ, मग करा गुणाकार. 85 गुणिले 21 मग किती येईल? 85 गुणिले 21, 5 1 5, 8 1 8, अधिक 5 2 10ला 0, हातचा आला 1, 8 2 16 आणि 1 17, 5 8 7 1, 1785, म्हणजे किती झालं? 1785 भागिले प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 119. आता प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय लिहावं? आता एक सांगतो तुम्हाला. आता बघा, हे 10 भागिले चौकट प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 5. आता सांगा इथं काय येईल? कसं काढलात? 2 बरोबर आहे, पण कसं काढलं? ह्या 5नं ह्याला 10ला भागलात की नाही? ह्यानं ह्याला भागलं तर ते उत्तर येतं आणि ह्यानं ह्याला भागलं तर हे उत्तर येतं आहे. असं सोपं आहे. म्हणून ह्या 119नंच ह्याला जर भागलं तर उत्तर आपल्याला हेच येणार. मग आता 119, टेन्शन घ्यायचं नाही, लगेच खटकन लिहायचं. 119 भागिले 1785. मग आता 119नं 1ला तर जात नाही, 17ला बी जात नाही, डायरेक्ट 178. लगे 119 119 इथं लिहायचं. 119 वजा 8मधून 9 जात नाहीत म्हणून इथं 6 केलं, इथं 18 केलं. 18मधून 9 गेले 9, 6मधून 1 गेलं 5, 1मधून 1 गेलं 0, वरून घेतले 5. एवढं तर समजलं. आता 119 गुणिले किती केलं तर 595 येतंय. तर आता इथं तरी 1 आलाय, म्हणजे पर्याय नंबर हे नाही ना हे नाही, ह्या दोन्हीपैकीच आहे. मग आता इथं 5 आहे आणि इथंही 5 आहे, म्हणून नक्कीच 5च असेल. तर 5 आणि हे 119 बघा बरं किती येते? 119 गुणिले 5चा गुणाकार, 9 5 45ला 5, हातच्या आले 4, 5 1 5 आणि 4 9, 5 1 5 आलं की 595. कशामुळं आलं? हे 5 घेतल्यामुळं. म्हणून उत्तर करेक्ट आहे पर्याय नंबर 4. अशा प्रकारे बालमित्रांनो, भागाकार ह्या प्रकरणामध्ये तुम्ही जर पाहिला असेल तर मी 12.1, 12.2 आणि 12.3 सलग घेतलेलं आहे, कारण हे तीनही महत्त्वाचे आहेत. तुम्ही काय करताल? 12.1 सोडवताल आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी 12.2 आणि पुन्हा 4-5 दिवसांनी 12.3. तसं जमत नाही. एकदा हातात घेतलं की तिन्हीचाही फडशा पाडा. आलं का लक्षात? जसं बाजी प्रभू देशपांडेंनी खिंड लढवली होती तसं खिंड लढवा आणि एकदाच 3ही पॉईंट सोडवा. 1-1 पॉईंट सोडवू नका, तरच तुमचं हे भागाकाराचं गणित प्रकरण पक्क होईल.
तीनही स्वाध्याय तुम्ही सगळ्यांनी छान सोडवले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच तुम्हाला परीक्षेत भरघोस यश मिळेल.